नमस्कार. सध्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांची आपल्या देशामध्ये खूप चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आपल्या देशावर 50% आयात कर लावलेला आहे. म्हणजे आपल्या देशातनं जो माल त्यांच्याकडे निर्यात होतो त्याच्यावर ते आता 50% आयात कर घेणार आहेत. म्हणजे आपला माल 100 रुपयाचा तिथे 150 रुपयाला होणार आहे. आणि याच्यात 25% आयात कर तर रिसिप्रोकल टेरिफ सारखा होता आणि 25% आयात कर आपण रशियाकडनं तेल विकत घेतो, क्रूड ऑइल विकत घेतो आणि एक प्रकारे रशियाला आपण युक्रेन युद्धामध्ये मदत करतो, त्याची शिक्षा म्हणून हा 25% आयात कर त्यांनी लावलेला. एक प्रकारे ही त्यांची दादागिरी पुन्हा दुसरी आहे. पण आता हा जो 50% आयात कर लावलेला आहे या पार्श्वभूमीवर आमच्या मोदीजींनी कापसावरचा आयात कर 11% जो होता तो 0 करून टाकला आणि पहिले तो 30 सप्टेंबर पर्यंत केला होता, आता तो डिसेंबर पर्यंत वाढवला. हे काय चाललेलं आहे हे? आणि हा आयात कर आत्ताच कमी का केला हा पहिला प्रश्न. याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण आयात कर असताना सुद्धा आपल्या देशामध्ये कापसाची आयात वाढत होती. मागच्या वर्षी 15 लाख गाठी कापसाची आयात झाली, ती यावर्षी आतापर्यंत आयात कर असताना सुद्धा 39 लाख गाठीवर गेली होती. याचं मुख्य कारण काय? तर जगात कापसाचे भाव कमी झालेले होते. मी अनेकदा सांगतो आहे की 2 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याला 10-11 हजार रुपये कापसाचा भाव मिळाला तेव्हा अमेरिकेच्या बाजारात $1.70 1 पाऊंड म्हणजे अर्धा किलो रुईचा भाव होता. तेव्हा गाठींमध्ये तो 1 लाख रुपये खंडीच्या आसपास होता. आज तो 70-80 सेंट 1 पाऊंड रुई असा झालेला आहे आणि गाठींमध्ये तो 50-55 हजार रुपये खंडी आहे. म्हणजे रुईचा भाव अर्धा झालेला आहे. पण तुम्हाला मला लागणारं कापड, बनियान, अंडरवेअर हे काही एका पैशानी स्वस्त झालेले नाहीत. मग हा सगळा नफा जातो कुठे? याचं उत्तर कोणीच देत नाही. काँग्रेसच्या राज्यातही आम्ही म्हणत होतो की कापूस स्वस्त आहे, कापड महाग होतं आहे, त्याचं उत्तर मिळत नव्हतं आणि मोदींच्या राज्यातही मिळत नाही. आता 11% आयात कर 0 केला. मग 11% आयात कर असताना 39 लाख गाठी कापूस आयात झाला यावर्षी. आता तो आणखीन वाढेल. मग आता आयात कर 0 झाल्यानंतर कापसाची आयात वाढली तर शेतकऱ्यांना कापसाला भाव कसा काय मिळणार आहे? एक आणखीन महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेण्याचा आहे, तो आहे एक गणतराम म्हणून कापूस व्यापारी आहेत आणि कापूस व्यापाऱ्यांच्या संघटनेचे ते प्रमुख आहेत. या गणतराजींचा काही दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सगळीकडे आहे, वर्तमानपत्रात बातम्या पण आहेत. त्यांनी 11% आयात कर असताना असं म्हटलेलं आहे की यावर्षी शेतकऱ्यांना कापसाला MSP मिळणार नाहीये. पण सरकारने CCIची खरेदी करू नये, ती खरेदी आम्हाला व्यापाऱ्यांना करू द्यावी आणि आम्ही MSP देणार नाही, पण आम्ही जो भाव देऊ तो भाव आणि MSP मधला जो फरक आहे तो सरकारने शेतकऱ्यांना परस्पर द्यावा, भावांतर योजनेच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून. म्हणजे अर्थ काय झाला की 11% आयात कर असतानाही शेतकऱ्यांना MSP मिळू शकत नाही अशी बाजाराची स्थिती होती. हे गणतराजींनी सुद्धा कबूल केलं. आता आयात कर काढून टाकल्यानंतर ते MSP मिळण्याची शक्यताच नाहीये. आता MSP यावर्षीची आहे 8,110 रुपये, मागच्या वर्षीची होती 7,550 रुपये. काही शेतकरी मध्ये काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की MSP काही कामाची नाही, MSP सगळी फसवी आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, मी सुद्धा या MSPचं समर्थन करत नाही. ही काही स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेली C2 + 50% नाही, कारण त्या पद्धतीने दिली तर ती 10,400 रुपये होते. पण मुद्दा हा आहे की हे जे 8,110 रुपये हे सुद्धा बाजारात मिळणार नाहीये ना. आणि कापूसाची निर्यात खुली आहे,
निर्यात करूनही हे भाव मिळू शकत नाही, कारण जगात आमच्यापेक्षा स्वस्त रुई आहे. म्हणूनच तर आपण 11% आयात कर शून्य केला ना. गिरणी मालकांच्या दबावात ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता मी अंडरलाईन करतोय की हा 11% शून्य करण्याचा निर्णय आणि पहिले 30 सप्टेंबर पर्यंत आयातीचा आयात कर शून्य आणि आता डिसेंबर पर्यंत पुढे तो नेहमी करता शून्य, हे सगळं ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता आहे. कारण ट्रम्प सोबत जी व्यापार चर्चा सुरू होती भारत सरकारची आणि अमेरिके सरकारची, ती बंद पडलेली आहे. त्यांचं प्रतिनिधी मंडळ येणार होतं, ते काही आलं नाही आणि ती सगळी वार्ता बंद पडली. कारण त्यांचा दबाव असा आहे की त्यांच्या शेतीकरता आपण आपलं सगळं खुलं करावं. त्यांचं GM सोयाबीन, त्यांचा GM मका, त्यांची डेअरीचे प्रॉडक्ट, त्यांचे पोल्ट्रीचे लेग्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या आपण आयात कराव्यात. त्यांचं तेल विकत घ्यावं, त्यांचे महाग एरोप्लेन आपण विकत घ्यावेत, हे सगळं त्यांचं होतं. ते आपण काही मान्य केलं नाही. मोदीजींनी असं म्हटलं स्वामीनाथनांच्या सेंटेनरी कार्यक्रमात सुद्धा की माझं वैयक्तिक नुकसान झालं तरी मी भारताच्या शेतकऱ्यांचा बळी जाऊ देणार नाही. लाल किल्ल्यावरनं 15 ऑगस्टला म्हटलेत की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना, मच्छीमारींना, डेअरीवाल्यांना सगळ्यांचं संरक्षण आम्ही करू, त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. मग आता हे 11% कापसाचा आयात कर शून्य का केला बाबा? यांनी काय होणार आहे? असं सांगितलं जात आहे की अमेरिकेने 50% आयात कर लावल्यामुळे आपल्या देशातनं कापडाची निर्यात बंद होणार आहे, कपडे निर्यात बंद होणार आहे, इथे बेरोजगारी वाढणार आहे, इथे कारखाने बंद पडणार आहेत, तिरपूर संकटात येणार आहे, नोएडा आणि आजूबाजूचे सगळे जिथून कापड निर्यात होतात ते सगळे बंद पडणार आहेत, बेकारी वाढणार आहे. पण खरंच या 11% आयात कर शून्य केल्यामुळे निर्यात वाढणार आहे का? मी एक साधं गणित सांगतो. सगळ्या कापड निर्यातदारांना माझं मत आहे की सगळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारावा हा. 11% आयात कर कमी केला मान्य, पण काय निर्यात वाढणार आहे का? 50% कराचा तुम्ही सामना करू शकता का या 11% आयात कर शून्य केल्यामुळे? काय होणार आहे 11% आयात कर शून्य केल्यामुळे? साधा हिशोब आहे हो. काय याच्याकरता अर्थशास्त्रामध्ये PhD करण्याची गरज नाही आहे. जी रुई 50,000 रुपया खंडीप्रमाणे येत होती भारतात अमेरिकेची, ती हे 11% आयात कर कमी केल्यामुळे 5,500 रुपयांनी कमी येईल. म्हणजे 44,500 रुपये खंडीने किंवा 45,000 रुपये खंडीने येईल. म्हणजे एका खंडीवर कापड तयार करणाऱ्यांचे, कपडे तयार करणाऱ्यांचा खर्च किती कमी झाला? रॉ मटेरियलमध्ये 5,000 रुपये खंडी. एका खंडीमध्ये 356 किलो रुई येते अमेरिकेच्या. म्हणजे 356 किलो रुई ही 5,000 रुपयांनी स्वस्त मिळाली. 5,000ला 356 भागितले तर 15-16 रुपये येतील. 1 किलो रुईपासून 7 ते 8 मीटर कापड तयार होतो. मग एका मीटराची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रॉ मटेरियल स्वस्त झाल्यामुळे किती झाली? 2 रुपये पर मीटर कमी झाली. मग 2 रुपये मीटरनी कापड स्वस्त झाल्याबरोबर काय कापडाची निर्यात वाढणार आहे का? तर हा नुसता प्रचार आहे, हा आडोसा आहे मोदीजींचा. भारतातल्या मिल मालकांना एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट करू देण्याकरता हा रस्ता काढलेला आहे आणि ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता की पहा तुमच्या देशातनं आम्ही 0% इम्पोर्ट ड्युटीवर कापूस आयात करायला तयार झालेलो आहोत, आम्ही ऑर्डर काढून टाकलेले आहेत, तुम्ही आमच्याशी चर्चा सुरू करा, आपण चर्चेत राहूया आणि हळूहळू मार्ग काढूया आणि मग बाकीच्या करता सुद्धा आम्ही तुमचं सगळं खुलं करूया. काय होणार आहे यांनी 300 लाख कापसाच्या गाठीची लूट होणार आहे. गणकराव साहेबांनी सांगितलं ना 11% आयात कर असताना MSP मिळणार नाही, आता MSP मिळणार नाहीये आयात कर काढल्यानंतर. 300 लाख गाठींवर 5,000 रुपये गाठींचाच आपण हिशोब करूया. आपल्याकडे एक खंडी म्हणजे 2 गाठी, तर आपल्याकडची एक गाठ 5,000 रुपयांनी जरी स्वस्त झाली
ती 5 क्विंटल कापसापासून तयार होते, म्हणजे एका क्विंटलवर 1000 रुपये कमी झाले. आता 8,110 रुपये हा MSP आहे. यावर्षी या हिशोबाने 7,000च्या आत शेतकऱ्यांचा कापूस जाईल जर सरकारने विकत घेतला नाही तर, आणि सरकीचे भाव पडले तर 6,500 रुपयापर्यंत सुद्धा खाली यायला काही वेळ लागणार नाही. पण आपण हिशोबाकरता 1000 रुपये क्विंटल, 5,000 रुपये गाठ हा घेऊया हिशोब. भारतात 300 लाख गाठी कापूस पिकतो सरासरी, म्हणजे 3 कोटी गाठी पिकतात. एका गाठीवर 5,000 रुपये कमी मिळाले तर 3 कोटी कापसावर 15,000 कोटी रुपयाचा फटका भारतातल्या कापूस उत्पादकांना यंदा बसणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा MSP मिळाली नाही, 7,550 रुपये होती, आणि यावर्षी 8,110 रुपये, ती सुद्धा MSP मिळणार नाही. शेतकऱ्यांचा कोणताही उत्पादन खर्च कमी झालेला नाही, वाढलेला आहे. उलट शिक्षणाचा खर्च वाढला आहे, जीवन जगण्याचा खर्च वाढला आहे, स्वास्थ्याचा खर्च वाढला आहे. आणि मोदीजी म्हणतात की तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत. ते उत्पन्न दुप्पट कसं होणार याचं उत्तर मिळत नाही. मला असं वाटतंय की कापूस उत्पादकांची लूट ही स्वतंत्र भारतामध्ये सातत्याने सुरू होती. आम्ही शेतकरी संघटनेच्या मंचावरनं म्हणत होतो की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज राज्य करतो आहे. माझ्या लेटर हेडवरचं वाक्य आहे हे की कपास सस्ता होता है, कपडे के दाम बढ़ते हैं, ऐसा क्यों? याचं उत्तर काँग्रेसही देत नव्हती आणि याचं उत्तर मोदी सरकारही देत नाही. मोदीजींच्या 5A फॉर्म्युल्याचा फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन याचाही या 11 वर्षात शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही. मला असं वाटतंय की या सगळ्या पार्श्वभूमीवर MSPचं महत्त्व आहे. मग ती स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेली C2+50% असो, त्याचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पण ती जेव्हा जाहीर होईल तेव्हा जाहीर होईल. पण आज जी MSP नरेंद्र मोदी सरकारने A2FL वर 50% नफा जोडून दिलेली आहे, ती तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे की नाही पडली पाहिजे. बाकीचे मुद्दे बाजूला ठेवू. आमचं उत्पादन कमी आहे अमेरिकेच्या तुलनेत आणि स्पर्धा करण्याकरता आमचं उत्पादन वाढवलं पाहिजे. मग हे असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांना मला विचारायचं आहे की अमेरिकेत तर टेक्नॉलॉजी आहे. अमेरिकेत 5-5, 10,000 एकराचे शेतकरी आहेत. त्यांचं उत्पन्न आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. व त्यांना सबसिडीचं संरक्षण तिजोरीतनं का आहे? हे संरक्षण नाही असं कोणी सांगू शकतं का? जोसेफ स्टिग्लिट्झ सारखे अर्थतज्ञ हे सांगतात की अमेरिकेच्या शेतीला असणाऱ्या सबसिडीमुळे गरीब देशातले शेतकरी हे जास्त लुटले जातात आहेत. जोसेफ स्टिग्लिट्झ यांचं अराउंड द वर्ल्ड विथ जोसेफ स्टिग्लिट्झ ही डॉक्युमेंटरी पाहायला पाहिजे. त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यावेळेचे व्यापार मंत्री कमलनाथ यांनी असं म्हटलेलं आहे की भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करावी लागत नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांना अमेरिकेच्या तिजोरीशी स्पर्धा करावी लागते. मोदी सरकारच्या सल्लागारांमध्ये असलेले अर्थतज्ञ हे खोटं आहे असं सांगू शकतील का? त्यांनी सांगावं. ते सांगण्यासाठी त्यांनी माझ्या गावात चाय पे चर्चा करण्याकरता यावं, ज्या गावात 2006ला मनमोहन सिंगजी आले होते. आणि मनमोहन सिंगजीने आम्हाला सांगितलं होतं फ्री मार्केटचा हा समर्थक, पण यांनी सांगितलं होतं कि WTO में रहना है, पर मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि हम कपास पर और कृषि उपज पर आयात कर लगाकर किसानों का संरक्षण कर सकते हैं और हम संरक्षण करेंगे. आज मोदीजी जरी म्हणत असले की स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा, मोदीजींना मी नम्रपणे सांगतो की आम्ही विदेशी तेल खातो आहोत, विदेशी डाळी खातो आहोत. कसलं काय स्वदेशी होणार आहे हो? आणि आता तर स्वदेशी कापड आणि विदेशी कापूस. गांधीजी हे आम्हाला स्वदेशी कापूस मँचेस्टरला जातो
आणि विदेशी कापड महाग येतं म्हणून चरखा सांगत होते. तुम्ही आता उलट सांगता आहात की स्वदेशी कापड वापरा पण विदेशी कापसाचं. हा गांधींना जिवंत करण्याचा प्रयत्न आहे की गांधींची पुन्हा आर्थिक हत्या करण्याचा प्रयत्न आहे, याचाही विचार करावा. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की ट्रम्प साहेबांनी मुक्त अर्थव्यवस्था ही फसवी होती, WTOच्या माध्यमातून मूर्ख बनवल्या गेलं संपूर्ण देशाला. आणि आता अमेरिका आपल्या देशातल्या 2% शेतकऱ्यांकरता जगातल्या शेतकऱ्यांना सांगता आहे की तुम्हाला जर आमच्याशी व्यवहार करायचा असेल तर आमच्या कंडिशनवर, आमच्या टर्म्स अँड ह्याच्यावर तुम्हाला, आमच्या मुद्द्यांवर तुम्हाला व्यापार करावा लागेल. मला असं वाटतंय की अमेरिकेच्या सोबतच्या व्यापाऱ्यांनी आमचं नुकसान होणार नाही, पण अमेरिकेचा शेतमाल त्यांच्या सबसिडी सकट जर आमच्या देशात येण्याची परवानगी दिली तर 3200-3500 रुपयाचं सोयाबीन येईल, 1400-1500 रुपयाचा मका येईल, 6500-7000 रुपयाचा कापूस येईल. दूध आणि डेअरी हे आमचं पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. पोल्ट्री अमेरिकेत लेग्स खात नाहीत, ते त्यांचे थ्रो अवे आहेत, ते आमच्याकडे डंप होतील आणि आमचा पोल्ट्रीवाला सुद्धा उद्ध्वस्त होईल. वॉशिंग्टन एपल येऊ द्या आणि वॉशिंग्टन एपल श्रीमंत खातात म्हणून काही चिंता करायची गरज नाही. अरे पण श्रीमंतांनी जर वॉशिंग्टन एपल खाल्लं तर आमच्या शिमलाच्या आणि काश्मीरच्या एपलला, तिथल्या सेपला श्रीमंत माणसं विकत घेणार नाही तर चांगला भाव कसा काय मिळणार आहे हो? विचार करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हेच घटनेचा सन्मान करणं आहे. जय जवान, जय किसान. नमस्कार.